वडापाव कोणाला आवडत नाही, एकदम झणझणीत आणि मस्त आणि चटकदार. वडापावचे दिवाने तर सगळे लहानांपासून तर ते मोठ्यापर्यंत सगळेच आहेत बरं का. तर मी आज असंच काहीसा वडापाव तयार करायला घेतला. तर इकडे माझी चिमणी ना वडापाव करण्यासाठी ना मला मदत करत होती, म्हणजे बटाटा सोलून देत होती. तर मी इकडं वड्याला जे आपण फोडणी घालतो ना, तर त्याचं जे वाटण असतं ना, मी ते करण्याची तयारी करत होते. तर त्यासाठी मी टाकले होते एकदम तिखट अशा मिरच्या, आलं आणि कोथिंबीर, लसूण हे टाकून त्याचं मस्तपैकी वाटण करून घेतलं. काही नाही, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा आपल्या बोटाइतका घेतला ना आणि ते घेऊन वाटण करायचं मस्तपैकी. पाणी वगैरे घालून आणि थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे कोणतंही वाटण करताना ना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याने काय होतं, चव पण छान येते आणि वास पण खमंग येतो तळताना मसाला. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर का आपण किचन तर साफ करणं पडतं आहे ना बॉस. आपण असा राडा केला तर आपणच साफ करावं लागतं नाही का. तर हे बघा, माझं असं मस्तपैकी मी वाटण करून घेतलेलं आहे. नंतर एका साईडला ना फोडणी केली. त्या फोडणी म्हणजे म्हणजे मी कढई ठेवली, त्या कढईमध्ये टाकले जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याने छान सुवास येतो आणि चव पण छान लागते बरं का वडापावची. आणि त्याच्यामध्ये आपला जो वाटलेला मसाला होता ना तो टाकून घेतला आणि हळद टाकली, मस्तपैकी मॅश केलं, मस्तपैकी हलवून गेलो आणि त्याच्यामध्ये मॅश केलेला जो बटाटा होता ना तो मी टाकून घेतला. कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन ना मी तो बटाटा शिजवून घेतला होता. आणि मस्त मॅश केलेला जो बटाटा होता ना तो त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मस्तपैकी परतून घेतला आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं थंड व्हायला ठेवलं. त्याच्यानंतर त्याचे वडे तळले. आहा! इतके भारी झाले होते ना वडे, तर काय सांगू तुम्हाला. नक्कीच मला वाटतं हॉटेल टाकावं. तर टाकू का हॉटेल? बाईने जर का एखादा विषय आपला धरून ठेवला ना, तर नक्कीच ती काही करणार नाही असं नाही. ती खूप काही करू शकते, पण ती घरच्या काही मर्यादा, घरातले काही संस्कार त्याच्यामुळे ती पुढं जाण्याचा प्रयत्न करायला नको म्हणते. म्हणजे तिला बंधनं असतात एक प्रकारे. तर माझं इकडं वड्याचं जे आपलं सारण आहे ना, ते झालं होतं रेडी. एका साईडला मी बेसन पातेल्यात घेऊन त्याच्यामध्ये थोडा सोडा टाकून आणि ते मस्तपैकी त्याचं सारण तर इकडं झालेलंच आहे म्हणा. दुसरा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि तो नक्की बघा. ते वड्याचा कसला भारी झाला होता. हॉटेलच्या वड्याला काय करता इतका सुंदर.